एक मोठी बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत। शनिवारी सकाळी म्हणजे उद्या पुण्यामध्ये गृह विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यासाठी अमित शहा संध्याकाळी पुण्यात दाखल होतील। तसंच हडपसर येथे विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी 3 वाजता जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर बालेवाडी इथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र वाटप तसंच लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज संध्याकाळपासूनच पुण्यामध्ये असणार आहेत। आज संध्याकाळी ते पुण्यात मुक्कामी असणार आहेत आणि उद्या दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत। एक मोठी बातमी आहे। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर विरोधकांच्या निशाण्यावरती असलेल्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी बदल्या आणि पदोन्नतीमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। या प्रकरणी आपण ईडी, सीबीआय आणि एससीबीकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी म्हटलं। या कृषी विभागाच्या घोटाळ्यात सहभाग असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा अशी मागणी सुरेश धस यांनी केली। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या काळातील बदल्यांचं रेड कार्डच वाचून दाखवलं। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। सीबीआय, ईडी, अँटी करप्शन डिपार्टमेंट महाराष्ट्र म्हणजे एसीबी महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री की माननीय राज्यपाल, केंद्र सरकार यांच्याकडे सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहे।